नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत लोंढे आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 10 मे 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झाले पाहणार ते आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कलर गुलाबचे दर जे आहेत चांगल्या एकदम टॉप क्वालिटी मध्ये 350 तर लाल गुलाब साठी साधारणतः 280 ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलके माल जे ते 150 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पार होते। मार्केटमध्ये आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी थोडीफार असल्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पार होतात। तर चांगल्या दुसऱ्या वक्तासाठी 150 ते 130 रुपयाच्या दरम्यान देखील आपल्याला दर पार होते। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते। मागणी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये दर पार होते। गुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पार होतात। आस्ट्रची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर आस्ट्रसाठी पार होते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील आस्ट्रचे दर पार होतात। बोला। तुकडा गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलक्या मालासाठी 200 ते 250 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पार होतात। पिंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटी मध्ये पिंडीचे दर जे 50 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते। त्याचबरोबर टेटची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील टेटसाठी दर पार होते। कामिनीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पार होतात। मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर फुलांचे दर ही आपल्याला बरेच दिवसापासून थोडेफार सुधारलेले पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल तसेच पिवळ्या झेंडूचे दर जे आहेत 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील झेंडूचे दर पार होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पार होतात। तर पर्पल शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटी मध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पार होते। मार्केटमध्ये फुलांची आवक आपल्याला बरेच दिवसापासून थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 100 ते 110 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईज मध्ये आणि कलर असलेले कांद्यांचे दर पार होतात। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पार होते। लहान साईज मध्ये चिंगे कांद्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लहान साईज मध्ये दर पाहायला मिळतात। हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर कांद्याची साल जाण्याचं प्रमाण देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची क्वालिटी नुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पार होतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये थोडासा आज बदल 22 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या वक्तासाठी उच्चांकी दर पार होते। सरासरीमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची विक्री होताना पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील दर पार होतात। विलायती कोथिंबीरचे दर जर पाहिले तर साधारणतः 13 ते 14 रुपयापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरसाठी दर पार होते। आज आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः 25 ते 27 गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जर बघितलं तर साधारणतः 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये
आग्रा बटाट्यांसाठी उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला होते. त्याचबरोबर दर ही थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात. इंदोर बटाट्यांची आवक देखील आपल्याला पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांचे दर जे होते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. तर वेपासाठी वापरला जाणारा बटाटा या ठिकाणी आपल्याला यादार बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. यादार बटाट्यासाठी साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला यादार बटाट्याचे दर पाहायला होतात. मार्केटमध्ये गाड्यांची आवक बऱ्यापैकी असलेली पाहायला होती. त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेली पाहायला होतात. आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आलेचे दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात. मार्केटमध्ये आवक स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बेटासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बेटाचे दर पाहायला होतात. हिरव्या काकडीची क्वालिटीनुसार दर जे आहेत 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होता. त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्या आणि पांढऱ्या चायना काकडीचे दर जर बघितलं तर साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला होता. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्याचे दर जे होते साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहेत 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्याचे दर पाहायला होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत साधारणतः 12 ते रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्तासाठी दर पाहायला होते. तर सरासरीमध्ये 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. चवळीच्या शेंगाची क्वालिटी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे होते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होता. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 140 ते 145 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये कलिंगडची आवक बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडच्या दरावरती बरेच दिवसापासून होताना पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाहायला होते. लहान साईज मध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये स्थिर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते. लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला होते. त्याचबरोबर कच्च्या लिंबांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहेत साधारणतः 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी दर पाहायला होतात.
सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला होतात. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जेथे 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे ते 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असून दरामध्ये आपल्याला स्थिरता थोडीफार कायम पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेनकावान तसेच विएनआर पेरूचे दर जे आहेत 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलक्या मालासाठी 5 ते 10 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जर बघितलं तर साधारणतः 80 ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड पेरूचे दर पाहायला होतात.